अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वर भक्तांना, चांगदेव पासष्टी भक्तांना सादर वंदन. आज आपण आता 45वी ओवी पाहणार आहोत. काल थोडी गडबड झाली. खरं म्हणजे तिथं मी ऐकत होते तुमचं सगळ्यांचं, पण हँडरेजही नंतर शेवटी केला होता. पण जाऊ दे म्हटलं, आता समाप्त झालेली आहे मीटिंग. बरोबर वेळेत झाली असती इथे, पण सांगता येत नाही. घरी बसून पुन्हा ते लोक येऊन गेले तर घोटाळा नको, म्हणून मग आपण थांबवलं एकाच ओवीमध्ये. छान होती कालची ओवी. काही करी बोले कल्पी, कान करी न बोले न कल्पी. ये दोन्ही तुझिया स्वरूपी न घेती उमसू. उमसू म्हणजे उत्पन्न होत नाही किंवा उठत नाही. म्हणजे आत्म्याला हे कुठलेच व्यवहार नाहीत. आपण जे 5व्या अध्यायात पाहिलं होतं, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी. ह्या सगळ्या जरी क्रिया आपण करत असलो तरी त्याचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. म्हणून इथं सांगितलंय की काही बोललं, काही केलं, काही कल्पना केल्या, किंवा काहीही बोललं नाही, काही केलं नाही, काही कल्पना केल्या नाही, तरी या दोन्ही गोष्टी मूळ स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मरूपाच्या ठिकाणी उठतच नाहीत. त्याच्या ठिकाणी ते निर्माणच होत नाही. आणि म्हणून तू जसा आहेस, आत्ताच बघा त्या सुहासदादांनी देहाबद्दल खूप छान सांगितलं की देह हे एक माध्यम आहे. देहाच्या आधारानं आपण सगळं करतोय, पण त्या आत्मस्वरूपाला त्याच्याशी काही देणं घेणं तसे अर्थानं नाही आहे. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या पण पाहिल्या होत्या. मुक्तचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोनी लोकपिसे करता म्हणती. जो मुक्त पुरुष असतो, योगी पुरुष असतो, त्याचा देह हा जरी पूर्वीच्या संस्कारामुळं हालत असला, कर्म करत असला, तरी त्याला मूर्ख लोक करता म्हणतात, म्हणजे अज्ञानी लोक करता म्हणतात. तो स्वतःकडं काहीच कर्तृत्व घेत नसतो. किंवा शेवटी बाळेकुंद्रीकर महाराजांचं एक पद्य सांगितलं होतं, सहजची आलो सहजची आलो सहजची जातो, राहून जनी विजनी. नाही कुणाचा मी, कुणी न माझे कोणी, नाही मोह मनी. तसा मनामध्ये मोह नसतो. मी आलो काय, गेलो काय, मी मुक्तच आहे. म्हणून मोक्षाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळाली आहे. आणि म्हणून आता ज्ञानदेव 45व्या ओवीत काय म्हणतात बघा. सांगया तुझे निनावे, सांगया तुझे निनावे. असतील तर म्हणा. करणे न करणे न भावे, करणे न करणे न भावे. हे काय म्हणो परीन धरणे, हे काय म्हणो परीन धरणे. मी पण हे, मी
पण हे चांग या. एखाद्याला आपण कशी प्रेमानं हाक मारतो तशी चांग देवानं म्हणतं, अरे चांग या, असं छान म्हटलेलं आहे. तुझे नि नावे म्हणजे तुझ्यासाठी, तुझ्याकरता काही करणं किंवा न करणं. आत्ता जे सांगितलं कालच्या ओवीमध्ये ते, तर तुझ्या नावाच्या उपाधीच्या म्हणजे उपाधीच्या नावानं काही करणं किंवा कर्म करणं, हे करणे न करणे न व्हावे. म्हणजे कर्म करणे घडो किंवा न घडो, कर्म केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे. तो काय आहे? तो प्रकृतीचा धर्म आहे. हे काय म्हणो परी न धरवे. पण असं होऊ नये, कारण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करणं किंवा न करणं हे व्यवहारच होत नाहीत. आणि अधिक काय सांगायचं, आत्मतत्वाचा उपदेश करत असताना उपाधियुक्त मिथ्या मीपणा मला धरवतच नाही. आता तुझ्याशी बोलत असताना माझ्याकडे पण मी पण मला धरवत नाही आहे. कारण तू कसं आहेस, तू विचार विवेकाला धरून चालतोयस. तुझ्या शब्दात ज्या स्थानी मी आहे त्या स्थानावर तूही आहेस. म्हणजे दोघं आपण एकाच स्थानावर आहोत. आणि म्हणून मी पण मी आता हा मीपणा किंवा हा विवेक मांडत आहे की सांगत आहे. आता खरं म्हणजे काय आहे की दोघंही एकाच, आपण हल्लीच्या भाषेत म्हटलं तर स्टेजवर आहेत, एकाच लेव्हलला आहेत. त्यामुळं कुणी कुणाला काय सांगायचं किंवा कुणी कुणाशी बघायचं बोलायचं हा प्रकारच नाही आहे किंवा असं घडणारच नाही आहे. थोडासा एकदा अन्वय बघा. सांग या तुझे नि नावे करणे न करणे न व्हावे, हे काय म्हणो परी हे मी पण न धरवे. म्हणजे तुझ्याकरता करणं किंवा न करणं, आत्ता सांगितलं काल तसं, हा विकल्प म्हणजे हा पर्याय नसावाच. आता अधिक काय सांगावं. आणि तुला तुझ्या आत्मतत्वाचा उपदेश करत असताना माझ्या आत्म्याच्या ठिकाणी असलेला उपाधिरूप मीपणा सुद्धा नाहीसा होतो. म्हणजे आत्ता बघा, आपण जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान असं सगळं त्रिपुटी पाहिलेली होती किंवा द्वैत पाहिलेलं होतं की ज्ञान घेणारा वेगळा, ज्ञान देणारा वेगळा. आता इथे तशीच परिस्थिती होती की ज्ञानदेव हे ज्ञान देत आहेत, आत्मज्ञान देत आहेत, त्याला समजावून सांगत आहेत. म्हणजे ज्ञानदेव वेगळे आणि चांगदेव वेगळे असं आपल्याला वाटते. पण आता ज्ञानदेव असं सांगतायत की तुझ्याही ठिकाणी करणे न करणे हे जर काहीच नाही, म्हणजे तुझ्या आत्मतत्वाच्या ठिकाणी ते जर काहीच नाही, तर मी तुला उपदेश करताना माझ्या ठिकाणी तरी ते कशाला पाहिजे. म्हणजे ते कसं असणार. मीही काही करत नाही आहे, कारण दोन्ही आत्म्यांचा हा आता संवाद झाला किंवा संगम झालेला आहे. म्हणजे आत्मभावानं ज्ञानदेव जेव्हा चांगदेवाकडे पाहतात तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये आपलंही स्वरूप दिसतं, कारण आपला आत्मा आणि त्यांचा आत्मा वेगळा नाहीच आहे. आणि अशा वेळी तू जो देहेंद्रियांनी व्यवहार करतोस, देह आणि इंद्रियांनी व्यवहार करतोस किंवा करीतही नाहीस, ते सगळं तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माणच होत नाही. आत्ताच एक कथा अशी वाचली मी मगाशी, एका संतांच्या बाबतीतलं असं वाचलं की ते सगळं करतायत, पण ते प्रत्यक्ष त्या देहानी करत असतात, पण पुन्हा ते आत्मस्वरूपात आले की ते सगळं विसरून जातात. म्हणजे त्याच्याशी त्यांचं काही देणं. हां, एका साधूंचं सांगितलेलं होतं कुठल्या तरी, आणि ते सगळा व्यवहार करतात. लोकांना वाटतं हे बघा, हे पण खातायत, हे पण पितायत, पण ज्या वेळेला ते ज्ञान देत असतात, शुकदेवाचं आणि ह्याच्यामध्ये भागवतामध्ये वाचलं, तर ते म्हणतात की ज्या वेळेला ते सगळे लोक त्याला म्हणतात हे घ्या ते घ्या, मग ते घेतात, खातात वगैरे सगळं होतं. साध्या पोशाखात आलेले असतात. आणि नंतर पुन्हा ते जेव्हा साधूचा पोशाख घालतात तेव्हा ते काहीच घेत नाहीत, काहीच खात नाहीत. तर लोक म्हणतात, अहो मगाशी तर तुम्ही ते सगळं खात होतात, घेत होतात, आम्ही सांगतो तसं करत होतात, आणि आता का नाही. तर तो म्हणतो की एक छान आहेत बघा, रामकृष्ण
परमहंसांनी लिहिलेल्या कथा भरपूर आहेत आणि त्याचा असा म्हणजे गठ्ठाच आहे, संचच आहे. तर त्याच्यात ते असे छोटे छोटे किस्से सांगितलेले असतात. तर ते म्हणतात की म्हणे तेव्हा मी साधा मनुष्य होतो आणि आता मी साधू आहे, त्यामुळं आता मला हे कुठलेच व्यवहार नाही आहेत. म्हणजे तो आत्मतत्वाशी जेव्हा विलीन होतो तेव्हा हे व्यवहार त्याला काहीही बाधत नाहीत किंवा लागत नाहीत. तसं आता हे सांगतायत की जेव्हा ज्ञानोबा आत्मभावानं चांगदेवाकडे पाहत आहेत तेव्हा ते त्याच्यामध्येही आपलं स्वरूप पाहत आहेत. आणि अशावेळी चांगदेव जो देह इंद्रियांनी व्यवहार करत आहे किंवा करत नाही ते सुद्धा त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच निर्माण होत नाही. आता हे थोडं समजून घ्यायला थोडंसं कदाचित गोंधळ वाटेल, पण कालपासून तो विषय खूपदा त्यांनी समजावून दिलेला आहे. आता सगळी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात तोच विषय चाललेला आहे की आपली सगळी इंद्रिय ही मनासह कार्य करत असतात, कर्म करतात, कार्य करतात, जे जे काही करतात किंवा कधी कधी काही करतच नाहीत. बघा ना, आपण म्हणतो आज नाही बाबा, आता एक आमचा ग्रुप आहे महिलांचा आणि त्याच्यावर त्यांनी काय आता एक शब्द टाकलेला आहे की जे काय पाहिजे ते बकेटमध्ये काय ठेवायचं ते, असं मला काही त्याच्यात हे नेहमी ऐकत होते, पाहत होते. तर एकीनं काय लिहावं की मला ना फक्त 12 तास झोपायचं एकदा, कारण मला झोपायलाच मिळत नाही. मुलीचं करायचं असतं, मुलाचं करायचं असतं, नवऱ्याचं करायचं असतं आणि त्यामुळं मी झोपूच शकत नाही. आता काय लोकांची मागणी आहे, पण ठीक आहे. म्हणजे हे करणं न करणं हे सगळं त्या देहाला आहे, आत्म्याला काहीच नाही. आणि म्हणून ते सांगतायत की तू कुठली क्रिया कर, तू कुठलं कर्म कर किंवा करू नकोस, त्याचा तुझ्या आत्मस्वरूपावर काहीही परिणाम होत नाही. कारण आत्मा कसा आहे, निष्क्रिय आहे, निस्तब्ध आहे, असंग आहे. आणि तुझ्या या आत्मस्थितीकडे मी पाहत असताना मीही माझा राहतच नाही, माझा मीपणाही संपून जातो. म्हणून त्यांनी म्हणले हे काय म्हणो परी न धरवे मी पण, हे माझं पण मी पण मला धरून ठेवता येत नाही, तेही संपलेलं असतं, विरघळून गेलं. पुढची एक ओवी फार सुंदर दिली, आता ही झाल्यावर आपण ती बघूया. आता स्वरूपानंद भावार्थ गीतेमध्ये काय म्हणतात बघा. त्यांनी पण गीता रचलेली आहे बरं का. जशी आपण अनेक कवींच्या आणि अनेक संतांच्या समश्लोकी आणि हे पाहिलेले होत्या, तशी स्वरूपानंदांची आपल्याला नंतर मिळाली होती. तर त्याच्यातल्या एका 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, जिंकुनी मना त्यजुनी मी पणा, जिंकुनी मना त्यजुनी मी पणा, आत्मरूप जो झाला, आत्मरूप जो झाला, तो हितकर्ता आपुला, तो हितकर्ता आपुला, स्वतः उद्धार तये केला, स्वतः उद्धार तये केला. ज्ञान तसे विज्ञान जागुनी, ज्ञान तसे विज्ञान जागुनी, आत्मज्ञानी तुष्ट, सर्व इंद्रिये जिंकुनी राहे, सर्व इंद्रिये जिंकुनी राहे, अविचल जो कूटस्थ, अविचल जो कूटस्थ. हे आत्म्याचंच वर्णन तिथं आपण 5वा वगैरे श्लोक पाहिलेला आहे. उद्धरेत आत्मनात्मानं. तसं जो आत्मज्ञानी मनुष्य असतो तो मनासहित सगळी इंद्रिय जिंकून आपलं हित स्वतः साधून स्वतःचा उद्धार करून घेतो. मी जो सांगितला तो श्लोक आहे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत, आत्मा हि आत्मनो बंधू, आत्मा एवरी पुरा आत्मनः. म्हणजे आपणच स्वतः हा जो आत्मा आहे हाच आपला उद्धार करत असतो आणि असंग राहून संतुष्ट असतो. देह मात्र सगळ्यामध्ये संगचा आश्रय घेतो, संगतीत राहत असतो, त्याची आसक्ती असते. आत्म्याला कशाचीच आसक्ती नसते. दत्तात्रेयांनी अवधूत गीतेमध्ये जो उपदेश केलेला आहे तो थोडक्यात बघा. ते म्हणतात, आत्मैव केवलम सर्वं भेदाभेदो न विद्यते, अस्ति नास्ति कथं ब्रूयाम विस्मय प्रतिभाति मे. म्हणजे आत्मा एव केवलम सर्व, हा आत्माच काय आहे, केवळ एकमात्र सगळं आहे आणि त्याच्या ठिकाणी भेदभाव नसतो. त्याच्यानंतर अस्ति नास्ति
म्हणजे असणं नसणं हे जे भेद आहेत, विश्वात्मक भेद आहेत किंवा अभेद रूपानं आश्चर्यपूर्वक प्रतीत होतात कधी कधी. आणि विश्वपदार्थामध्ये मीच अविनाशी विश्वाचा आत्मा असतो. माझ्याच सत्तेनं हे असत्य विश्व सत्यनी खरं वाटतं सगळं. त्यानं ही सगळी माया निर्माण केलेली आणि त्या मायेमुळं आपल्याला हे सगळं खरं वाटत असतं. पण हे विश्व जेव्हा माझ्यामध्ये लय पावतं आणि मग विश्वात्मक माझं स्वरूप प्रगटच होत नाही, दिसत नाही. मी अत्यंत परमशुद्ध आहे, स्वयंभू आहे आणि अनेक रूपांनी मीच एक परमात्मा प्रगट झालेलो आहे. इतकं सगळं त्या एका छोट्याशा श्लोकामध्ये सांगितलंय. आता परमात्म्याचं प्रगटीकरण हे सुद्धा कुणामुळं घडतं तर सद्गुरूंमुळं घडतं, सद्गुरूंच्या कृपेनं घडतं. जोपर्यंत ज्ञानदेवांसारखे आत्मज्ञानी सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत शिष्याला आपल्या अंतरात आणि बाहेर विश्वातही परमात्म्याचा अनुभव येत नाही. तो आत्म्याचं ज्ञान करून द्यायला गुरुचीच गरज असते. आणि सद्गुरू हा साक्षात परब्रह्मच असतो. आपण म्हणतो ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ही एक साधी गोष्ट. गुरु आणि परमात्मा म्हणून दुसरेही गाणे आहेत ना, गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. तर हा परब्रह्म स्वरूप असल्यामुळं ते शिष्याला सुद्धा ब्रह्मस्वरूपच ठेवतात. शिष्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद राहत नाही. म्हणून पंत महाराज बाळकुंद्रीकर काल ज्यांनी सांगितलं होतं ते काय म्हणतात बघा. सद्गुरूंची अतर्क्य लीला, चालत मोक्ष घरी आला, वरदहस्त मस्तकी पडता, जीव भाव गेला, बोधामृत पान करिता, संशय जिरला, भावनिमग्न सद्गुरुपायी, दत्त प्रेमे धाला. आता त्यांनी सद्गुरूंच्या कृपेनं जी एक शक्तिपाताची दीक्षा देतात ना, त्याचंच सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि शिष्याच्या मस्तकावर हात पडताच त्याचा जीवभाव जाऊन तो शिवभावात येतो. आत्मस्वरूपाची त्याला प्राप्ती होते. मुक्ती मोक्ष त्याच्या घरी चालत येतात आणि सद्गुरूंच्या बोधामृतानं त्याचं सगळे संशय दूर होतात. सगळे संशय नष्ट होतात आणि भगवान दत्तात्रेयांच्या प्रेमानं संतुष्ट होऊन तो गुरुचरणी निमग्न होतो. आता भगवंताची ही प्रेमस्वरूप प्राप्ती झाल्यावर त्या शिष्याची कशी स्थिती होते ते देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रात सांगतात बघा. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति. एवढा फरक पडतोय बघा. कालपर्यंत आपण अतृप्त असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते मिळालंच नाही, ते भेटलंच नाही, तो भेटलाच नाही, ती भेटलीच नाही. हे सगळं आत्मस्वरूप प्राप्त होईपर्यंत असतं. पण एकदा भगवंताची ही प्रेमरूप आत्मरूप अशी भक्ती प्राप्त होते तेव्हा तो सिद्ध बनतो, अमर होतो आणि तृप्त होतो. का म्हणजे आता कालच सांगितलं बघा सकाळी की ही परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर आता कुठलं सुखही उरत नाही आणि कुठलंही दुःखही उरत नाही. आपल्याला बघा एखादी गोष्ट मिळेपर्यंत आपण सारखं कशात तरी मग्न असतो. मग काही दुःख येतात, काही सुख येतात. सुखाची गोष्ट झाली पण त्याच्या जोडीला काहीतरी दुःख आलं की ते नको असतं. पण एकदा परमात्मा प्राप्ती झाली की तुम्हाला दुःखही नाही सुखही नाही, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. म्हणून वासुदेवानंद सरस्वती जे आहेत टेंबे महाराज, त्यांनी सुद्धा दत्त महात्म्य हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, मध्यंतरी मी वाचलेला आहे तो 2दा. तर दत्तात्रेयांची अलर्काला दृष्टीपातानं शक्तिपात करून ब्रह्मस्वरूप केलं आहे त्यांनी. अलर्क नावाचा शिष्य असतो आणि त्यांनी त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त केल्याचं आहे. तर ते अध्याय 37 मध्ये म्हणतात, तुझी दृष्टी पडता धन्य झालो आता, हरपली जीविता ब्रह्मता अंगी आली, तू ब्रह्म साक्षात
मला दिली प्रचिती, अभेदे कळले अद्वैत, झाले शांत मी तू पण. या दत्तप्रभूंची अलर्कावर दृष्टी पडताच तो अलर्क धज्ञ झालेला आहे आणि त्याची जीवदशा नाहीशी झाली आणि तो ब्रह्मस्वरूप त्याला प्राप्त झालं. भेददृष्टी नष्ट झाली आणि अद्वैतानं मी तू पण नाहीसं झालं आणि तो शांत झाला. त्याप्रमाणे ज्ञानदेवांना सुद्धा चांगदेवांना हेच पटवून द्यायचे की मी तू पणाचा भेद हा नष्ट करून त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून शांत करायचं आहे. आणि म्हणूनच त्या पुढच्या ह्याच्यामध्ये येईल आपल्याला. पण आपण जी दत्ताची आरती म्हणतो ना, सगळं देहभान हरपले, झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव श्री गुरुदत्ता. तर हा सगळा मी तूपणा संपतो, अद्वैत प्राप्त होतं आणि मी तूपणाची बोळवण होऊन जाते. आता हे सगळं समजावून देण्यासाठी अनेकदा आलेलाच दृष्टांत आता ज्ञानदेव त्याला पटवून देतात, चांगदेवाला पटवून देतात. आणि ती ओवी पुढची 46वी अतिशय सोपी आणि अतिशय सुंदर आहे बघा, सुलभ आहे अगदी. लवण पाणीयाचा थावो, लवण पाणीयाचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो, माझी रिघोनी गेले पाहो, तवतेची नाही मा काय घेवो, तवतेची नाही मा काय घेवो, माप जळा, माप जळा. एवढ्याशा शब्दामध्ये केवढा अर्थ सामावलेला आहे बघा. ते म्हणतात लवण पाणीयाचा थावो, थावो म्हणजे ठाव किंवा खोली, आणि माझी लवण पाणीयाचा थावो माझी रिघोनी, असा तो सरळ आहे शब्द. रिघोनी म्हणजे शिरून, आणि गेले पाहो म्हणजे तुम्ही पाहत राहा. तवतेची नाही मा काय घेऊ, मा म्हणजे मग, तव म्हणजे त्यावेळी किंवा तुझ्या वेळे, मा काय घेवो माप जळा. अहो ते जळाचं कधी माप घेता येईल का? आता यातली कल्पना समजून घ्या अगोदर. ज्ञानदेव असं म्हणतायत की अरे चांगदेवा, तुला मला एक गोष्ट समजावून द्यायची आहे. लवण पाणीयाचा थावो माझी रिगोनी पाहो गेले, तवतेची नाही मा जळा काय माप घेऊ. ते असं म्हणतात की पाण्यामध्ये खोली किती आहे, पाण्याची खोली किती आहे हे पाहण्यासाठी मिठाचा एखादा खडा, मिठाच्या खड्यानं पाण्यात बुडी मारली, ठाव घेतला. लवणा पाणीयाचा थावो म्हणजे लवणानं मिठानं पाण्याचा ठाव घेतला म्हणजे खोलीमध्ये तो शिरला, बुडी मारली, तर काय होतं? माझी रिगून गेलो पाहो. पण ते सगळं त्यात जिरून गेलं, रिगून गेलं आणि मीठपणानं शिल्लकच राहत नाही, तेच पाणी बनून जातं. मग जलाचं माप कुणी घ्यायचं? किती खोली आहे बघायला गेलाय हो तो एवढासा खडा, पण तोच त्यात विरघळून गेला. आता कुणी माप घ्यायचं किती खोली आहे जळाची म्हणून? किती सुंदर सोपं आणि छान हे दिलेलं आहे दृष्टांत बघा. म्हणजे जळा म्हणजे जळामध्ये पाण्याचे आणि लवण म्हणजे मीठ. तर ते सांगतायत की अरे चांगदेवा, तुला मी एक उदाहरण देतो की जलाशयातील पाण्याचा ठाव किती आहे. असं लोक म्हणतात ना, किती खोली आहे जरा बघून येतो मी. समर्थांनी असंच जाऊन 3 दिवस तिथं ते खाली जलामध्ये ध्यान लावून बसलेले होते आणि सगळ्या लोकांना वाटलं की बहुतेक ते पाण्यात गेलेच आता. पण मग 3रे दिवशी कल्याण खाली जातो तर ते ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी आपल्या खांद्यावर त्यांना घेतलेलं आहे, जसं रामलक्ष्मणांना हनुमंतांनी घेतलं होतं तसं, आणि तो पाण्यातनं वर आला आणि लोकांना आनंद झाला. तस पण जलाशयाची खोली किती आहे, पाण्याचा ठाव किती आहे हे पाहण्यासाठी मिठाच्या खड्यानं जर पाण्यात उडी घेतली तर त्याची जी उपाधी आहे, खडा ही जी उपाधी आहे किंवा मीठ ही उपाधी आहे, ही नष्ट होऊन जाते आणि ते पाणी रूपच होऊन जातं.
अशी स्थिती झाल्यावर पाणी तपासण्याचं किंवा पाणी मोजण्याचं काम करायला कोण बरे शिल्लक राहतो? आता ज्ञानदेवांनी चांगला विचार करण्याजोगा सिद्धांत आणि हा दृष्टांत ते आपल्या शिष्याला सांगितलेला आहे. मग मगाशी मी म्हणलं तसं नाथ महाराजांनी दत्तात्रयाच्या आरतीमध्ये तेच सांगितलेलं आहे. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. तसं आता कशाचा प्रचित येते? कालपर्यंत सांगितलं होतं तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, तिथपर्यंत थोडासा भेद होता. पण आता अहम ब्रह्मास्मी म्हणजे तत्वम याच्याऐवजी आता अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत मजल गेलेली आहे. आणि शिल्लक काय आहे तर तत्सत, ते जे ब्रह्म आहे तेवढं सत्य आहे. मग अहमचा संकुचितपणाही निघून जातो, तत्वमसीही निघून जातं. आणि हे सगळी शब्द म्हणूया की याच्या रूपाने जे काही सांगितलं जातं ते सगळं नष्ट होतं, विलीन होतं. आणि मगाशी जसं मिठानं पाण्याचा ठाव घ्यावा तर आता मीठच शिल्लक उरत नाही, तसं तुम्ही संतांच्या अंतरंगात शिरून त्यांचं माप घेऊ गेलास तर त्यात तुम्हीच विलीन होऊन जातात, तुम्हीच विलीन होऊन जाल. आणि मग चांगदेव ही उपाधी तुमची नष्ट होईल. जसं मिठाचा खडा ही उपाधी नष्ट झाली, मीठ त्या पाण्यामध्ये विरघळून गेलं, तसं आता तुम्ही चांगदेव म्हणून राहणार नाही तर ब्रह्मस्वरूपानंच उदयाला येशील तू, असं ज्ञानदेव त्याला समजावून सांगतात. कारण या जगामध्ये अनेक लोक परमार्थाला वाहून प्रयत्न करत असतात, पण काहीतरी थोडंसं कमी पडतं, आपल्याला तिथपर्यंत दम धरवत नाही. मग माणूस त्याच्यातनं बाहेर येतो आणि मग त्याला नाही तर मग 100% सगळ्याच लोकांना परमतत्वाचं ज्ञान झालं असतं, सगळेच मुक्त झाले असते, या संसाराची काही काय म्हणू आपण दुःख राहिली नसती, संकट राहिली नसती. म्हणून आता पुढच्या ओवीकडे ते जाणार आहेत, पण तत्पूर्वी थोडंसं बघूया. आता जसं मी म्हटलं तसं आता की जसं जसं निरीक्षण करू लागतो तसं तसं माझ्या ठिकाणचा आत्मभाव तुझ्या आत्मभावात विलीन होतो. आणि अशा वेळी आत्मस्वरूपाचं मोजमाप कोणी आणि कसं घ्यायचं? जसं मगाच्या मिठाच्या खड्याचं झालं की ते पाण्यात विरघळून गेलं, तसं आता तुम्ही हा भेदच संपला हो. आता खरं तर मीठ समुद्राच्या पाण्यातूनच बनत असतं, आपल्याला माहिती आहे, खाडे असतात आणि मग समुद्राचं पाणी आटलं की त्याच्यापासून मिठाचे छान खडे तयार होतात. पूर्वी खडे मीठ वापरण्याची पद्धत होती, आता काही ठिकाणी आहे पण सगळीकडे बारीक मीठच जास्त वापरलं जातं. आता समुद्र जो म्हणला आहे तो समुद्र म्हणजे आत्मसमुद्र आहे आणि मिठाचे खडे म्हणजे चांगदेव आहे, चांगदेव आणि ज्ञानदेव. आणि आत्मसागरापासून वेगळं झालं की ते वेगळे दिसतात. वाळवट ठेवलं, पाणी सुकट ठेवलं तर ते बरोबर सूर्याच्या उष्णतेनं त्याचे खडे बनतात. पण या विश्वात्मक आत्मसमुद्रामध्ये समुद्राची खोली पाहायला उतरलं की आपणही जलस्वरूपच होणार. मग मिठाचं पाणी झालं की ते समुद्राच्या पाण्याशी एकरूप होऊन जातं आणि कुठं किती खोल जाणार ते त्याला काही कळणारच नाही आहे, त्याचा भेदच संपून गेला ना. तसं जीवभाव देहभाव जेव्हा वेगळे असतात तेव्हा दोन व्यक्ती असतात, त्या मिठाच्या कड्याप्रमाणे असतात. त्यावेळेला सारखं आपण म्हणतो हे माझं आहे, हे तुझं आहे, तू असं केलंस, मी असं केलं. हा सगळा वेगळा भाव असतो, द्वैत भाव असतो. पण या जगातले सगळे व्यवहार करायचे किंवा नाही करायचे, बोलायचं किंवा नाही बोलायचं, आणि कल्पना करणं किंवा न करणं, हे सगळं अहमभावातच होत असतं. आत्मस्वरूपात त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. म्हणजे जीवभाव जेव्हा शिवभावात विलीन होतो तेव्हा त्या आत्मस्वरूपाबद्दल काहीच बोलता येत नाही. त्या ठिकाणी शब्दांनी त्या स्वरूपाचं अनुभवगम्य ज्ञान होत नाही. आत्मस्वरूपाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर ते लवणाच्या मिठाचं
खडे हे समुद्रामध्ये एकरूप व्हावे लागतात, तसं जीवानं परमात्म्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि मग लक्षात येतं की परमात्म्यापेक्षा आपण भिन्न नाही, दोन्ही एकरूपच आहात. म्हणून आपण जन्माला येताना म्हणतो बघा, सोहम सोहम, म्हणजे सहाहम, म्हणजे तो परमात्मा म्हणजे मीच आहे. आणि जन्माला आल्यावर विचारतो कोहम कोहम, अरे मी कोण आहे, मी कोण आहे. तर या सच्चिदानंद सागराची खोली आपण मापायला गेलो की त्या सागरा एवढाच व्यापक होऊन जातो. आणि मिठाचा खडासुद्धा त्या समुद्रात पडला तर तो समुद्राप्रमाणे व्यापक होऊन जातो. म्हणून स्वरूपानंद म्हणतात बघा, या मिठाचाच सल्ला हे घेऊन, उदाहरण घेऊन, लवण पाणी याचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. जे आत्ता आपण सांगितलं तीच ओवी आहे. मग हा समुद्राच्या खोलीचं माप कसं घेणार, तर अत्यंत सुंदर सोप्या अशा दृष्टांतातून आपल्याला ज्ञानदेवांनी पटवून दिलेलं आहे. आणि आत्म्याच्या स्वरूपाचं रहस्य हे चांगदेवांना समजावून सांगितलं. आता दोघांचंही भिन्नत्व संपलं आणि ज्ञानदेव आणि चांगदेव यातील हे बोधामृत ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल, भाग्य असेल, ते हे चांगदेवाप्रमाणे आत्मज्ञानी होतील. आपण चांगदेव 65 शिकायची म्हणलोय, चांगदेव व्हायचं नाही म्हटलेलं अजून. पण आता हळूहळू आता 47व्या ओवीकडं आपण वाटचाल करणार आहोत. तर तेव्हा चांगदेवाप्रमाणे आपण सुद्धा आत्मज्ञानी होण्याचं आपलं ध्येय तर ठेवूया. हळूहळू आपल्यात बदल होईल. आणि म्हणून पुन्हा मगाशी सांगितलं तसं भावार्थ गीतेत स्वरूपानंद सांगतात, चित्तंतरी एकाग्र करी अन्य न काही चिंती. 18व्यात म्हणतायत, आत्म्या ठाई जडूनी राहो हृदयाच्या एकांती. चित्तंतरी एकाग्र करी अन्य न काही चिंती, आत्म्या ठाई जडूनी राही हृदयाच्या एकांती. विषय वासना शिवेन च मना, विषय वासना शिवेन च मना, पूर्ण काम तो झाला. जगीत याला दिसे एकला, केवळ आत्मा भरला. जगीत याला दिसे एकला, केवळ आत्मा भरला. आपल्याला ज्या क्षणाक्षणाला नवीन वासना, नवीन कल्पना, नवीन कामना मनात येतात, त्या सगळ्या संपून जातात. आणि साधक दशेतून आपल्याला सिद्ध दशा कशी प्राप्त करता येते हे स्वरूपानंदांनी जसं सांगितलंय, तसं ज्ञानदेव या मिठाच्या दृष्टांतातून आपल्याला सांगतात की मिठाचा खडा हा एक होता, पण आता तो पाण्यात विरघळून गेला. सगळीकडं आत्माच भरून राहिलेला आहे हे दिसणं म्हणजे सिद्ध पुरुषाचं लक्षण आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपला अमृताचा अनुभव सांगत आहेत. काय सांगतात? ज्ञानदेव म्हणतात, आम्ही पूर्ण अहंता वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, मालोपला ना प्रगटलो कोणा होनी. अमृतानुभवात म्हणतात की आम्ही पूर्ण स्थितीला प्राप्त झालो, आम्ही सर्वत्र व्यापक आहोत, त्यामुळं कोणाच्या अपेक्षेनं लोपलो नाही आणि प्रगटही झालं नाही. आपण म्हणतो ज्ञानदेवांचा अवतार झाला, आपल्या दृष्टीनं अवतार झाला, तर ते म्हणतात मी काही असा प्रगट झालेलो नाही आहे. आणि ज्ञानी सत्पुरुषांची अहंता ही जीवभावातून शिवभावापर्यंत म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलेली असते, त्यामुळं ते मी 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 काहीही म्हणत नाहीत. आणि अमृतानुभवाच्या सेवनानं जो जीवनमुक्त झाला त्याला पुन्हा शरीर प्राप्त होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आता आपल्याला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. आपल्याला म्हणजे ज्ञानदेवांसारख्यांना आपल्यालाही तीच वाटचाल करायची आहे की पुन्हा 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 कुठल्या तरी क्षुद्र जीवामध्ये जर आपल्याला जन्म झाला तर तो आपल्याला आवडेल का? हो नाही. म्हणून ते म्हणतायत 8व्या अध्यायात म्हणतायत ज्ञानेश्वरीच्या, ऐसे जे हे शरीर ते न पवतीची नर पावतीची नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे.
म्हणजे माणसाने काय व्हायला पाहिजे, तर जीवनमुक्त व्हायला पाहिजे. मिठाच्या टणक खड्यासारखं समुद्राचा ठाव घेण्यासाठी जलमय व्हायला पाहिजे आणि त्या समुद्राशी एकरूप व्हायला पाहिजे. एकदा नाव पहिलं तीराला गेली की पुन्हा तिला इकडचा तीर आठवलाच नाही पाहिजे. एकदा आपण त्या पाण्यामध्ये विरघळून गेलो, म्हणजे आपण एकदा त्या परमात्म्याशी एकरूप झालो की अरे च्या आमचं घर तिकडंच राहिलं की ओ, मी एकटाच इकडं आलो किंवा मी एकटीच इकडे आलो, अशी आठवणही येता कामा नाही. इतकं एकरूप होणं त्या मिठाच्या खड्यासारखं, हे जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण सुद्धा परमात्मा रूप होऊन जाऊ. ज्ञानदेवांजवळ अशीच प्रार्थना करूया की असंच आम्हाला एकरूप करून घ्या सर्वांना. त्या मिठाच्या खड्यासारखं या पाण्यामध्ये, भवसमुद्रामध्ये विरघळून टाका आणि परमात्म्याशी एकरूप करा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. उद्या भेटूया.